श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. या होळीमध्ये सगळी नकारात्मकता जळून जाऊ दे आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती उजळून निघू दे अशी समर्थ चरणी प्रार्थना करूया. समर्थ रामदास स्वामींनी इतक्या विषयांवर लेखन केलंय ना, त्यामध्ये होळी पंचक हा एक पंचक समर्थांनी लिहिलंय. रूपकात्मक असं 13 ओव्यांचं आहे ते. खरंच छान आहे. होळीचं नेमकं स्वरूप त्यांनी आपल्याला आध्यात्मिक भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. माझा जो समर्थवाणी श्री समर्थवाणी हा जो चॅनल आहे त्यावर मी हे होळी पंचक टाकणार आहे, तेव्हा सगळ्यांनी जरूर ते ऐकावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. आपला 11वा दशक पूर्ण झाला. आता 12व्या दशक आपण चालू करतोय आज. विवेक वैराग्य हेच त्या दशकाचं नाव आहे. पूर्ण दशकामध्ये या 10 समासांमधनं आपण विवेक आणि वैराग्य हे समर्थ आपल्याला काय सांगतायत आणि त्या संकल्पना काय आहेत हे समजून घेणार आहोत. 11वा दशक जो आपण बघितला त्याच्यामध्ये मुख्य देवाची ओळख आणि व्यवहारामध्ये जे अलिप्तपण अपेक्षित आहे तो विषय आपण त्यामध्ये बघितला. हे अलिप्तपण त्यांनी का सांगितलं? कारण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, त्याच्या समीप जाण्यासाठी आपल्याला हे अलिप्तपण सहाय्यभूत ठरतं. आणि मग हे सगळं सांगत असताना मनाची एकाग्रता साधायची आहे आणि ते एकाग्रता साधून मनावर तसंच जी 10 इंद्रिये आहेत त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवायचं या सगळ्याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला करतात. आणि ज्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची आहे, जे अंतिम ध्येय आहे, आत्मज्ञान प्राप्त करायचे, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी हे सगळे टप्पे महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपण बघितलं ना की महंत कसा असावा, तेव्हा महंताची लक्षणं सांगत असताना त्यांनी लोकांतात राहून एकांतात राहायची कला अवगत करून घ्यायची आहे आणि ती कशी करायची त्याच्यासाठी पण समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. हे जे परमात्म स्वरूप आहे ते जाणून घेताना आता या दशकामध्ये समर्थांनी विवेक आणि वैराग्य हा विषय हाताळलाय. कारण आदर्श मानवी जीवन जे आहे त्याच्यामध्ये त्या जीवनासाठी विवेक आणि वैराग्य अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत आणि त्यामुळे ते नीट जाणून घेणं आवश्यक आहे. विवेक म्हणजे काय? तर विचारांची परिपक्वता, प्रगल्भ विचार असं म्हणता येईल. आणि वैराग्य म्हणजे काय? निस्संगता, अवगुणांची उपेक्षा. इथे अवगुणांना थारा नाही. आता अजून सोपं करून सांगायचं म्हटलं तर कैलासवासी सुनील दादा चिंचोलकर जे होते ते हा विषय खूप छान सांगायचे. त्यांनी इतकं सोपं सांगितलं की कळणं आणि वळणं म्हणजे विवेक आणि वैराग्य. म्हणजे कसं? व्यसन करू नये हे कळणं म्हणजे हा झाला विवेक. पण व्यसन समजून उमजून बंद करणं हे झालं वैराग्य. आता अजून एक उदाहरण आपल्याला बघता येईल आणि ते म्हणजे रांगोळीचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रांगोळी आपल्याला बघायला खूप आवडते. अतिशय सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या जातात, मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतात. पण ही रांगोळी काढताना ती पुसली जाणार हे आपल्याला माहिती असतं. पण तरी सुद्धा ती रांगोळी अतिशय रेखीव, सुंदर आणि इतकी मनापासून काढली जाते म्हणजे ती पुसताना पण आपल्या अंगावर काटा येतो की अरे एवढी सुंदर
त्यामध्ये कला आलेली आहे. पण तरी सुद्धा रांगोळी काढणारा रांगोळी मनापासनंच काढतो. हे उदाहरण का पाहिलं? आपण जे दृश्य जगतामध्ये वावरतोय, समर्थ आपल्याला सांगतायत, की हे दृश्य जगत जे आहे, ते अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. पण याचं भान ठेवून दृश्य जगातली सगळी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायची आहेत. हे आपण जन्माला आलोय तर आपण फक्त परमार्थाच्या मागे धावायचंय आणि या दृश्य जगताकडे दुर्लक्ष करायचंय. तर ह्या जगात आलेला आहेस तर सगळी कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाड. हे जेव्हा जमतं ना, तेव्हा विवेक आणि वैराग्याचं उत्तम संतुलन साधलं असं म्हणायला हरकत नाही. आणि हे संतुलन कसं साधायचं, हे समर्थ आपल्याला या दासबोध ग्रंथातनं शिकवतात. आता हा जो दशक आहे त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, प्रपंच, परमार्थ या सगळ्याची सांगड समर्थांनी घातली आहे. पण आत्मनिवेदन हा या समासाचा गाभा आहे, दशकाचा गाभा आहे, हे लक्षात ठेवा. आता हे आत्मनिवेदन म्हणजे काय? पूर्ण समर्पण. मग याच्यामध्ये मीपणा सोडून परमात्म्याला पूर्ण अर्पण होण्याची साधना आणि ही जी साधना आहे ती कशी करायची हे समर्थ आपल्याला शिकवतात. हे कर, ते कर असं समर्थ सांगत नाहीत. कसं कर हे पण समर्थ आम्हाला सांगतात. योग्य दिशा देतात. त्यामुळे त्यांचे विचार आम्हाला इतके पटतात आणि आपण त्याच्यावरनं वाटचाल करायचा प्रयत्न करतो. आता परमेश्वर प्राप्ती हे जर ध्येय आहे, तर या प्राप्तीसाठी सगळ्याचा करता करवता कोण आहे? तर भगवंत आहे. आपण निमित्त मात्र आहोत, हा भाव महत्वाचा आहे. आणि कसं आहे बरेचदा आम्ही हे वाक्य म्हणतो पण, की जाऊ दे जे असेल ते भगवंत बघून घेईल. पण खरंच आपण मनापासून हे म्हणतोय का? ह्याचं आत्मपरीक्षण करायचं. हा भाव आतमध्ये रुजलेला पाहिजे, मुरलेला पाहिजे, तर तो कृतीत उतरतो. कसं मग? त्याच्यामध्ये काय करायचंय? आपला देह, बुद्धी, संपत्ती, कर्म सगळं त्याला अर्पण करायचंय. आणि हे जेव्हा घडतं ना, तेव्हा ते आत्मनिवेदन. या समर्पणामधनंच अद्वैताची झलक आपल्याला पाहायला मिळते. आणि याची प्रचिती समर्थांनी घेतली आहे. म्हणून ते आपल्याला ह्याविषयी अधिकारवाणीने सांगतात. आता चौथा दशक जेव्हा बघितला, तो नवविधा भक्तीचा होता. त्यामध्ये आत्मनिवेदन भक्तीचा उल्लेख आहे. आत्मनिवेदन ही या नवधा भक्तीतला अंतिम टप्पा आहे. आणि या ठिकाणी समर्थांनी तो व्यवहारात आणून तिथपर्यंत कसं पोहोचायचं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मला तर ह्या दशकाची सुरुवातीलाच खूप छान सांगितलं, की त्यांनी काय सांगितलंय, की हे सगळं करताना तुला प्रपंच सोडायचा नाहीये. प्रापंचिकांना तीच काळजी असते ना, की आता हे आम्हाला आध्यात्मिक काही वर्णन सांगणार, तेव्हा आम्हाला हे प्रपंचापासनं आमचा अतिशय प्रिय असलेला प्रपंच आम्हाला सोडायला सांगतायत का? संसार सोडायचा नाहीये. मग काय सोडायचंय? कर्ते पण सोडायला सांगितलंय. जे आम्हाला अतिशय प्रिय आहे. कर्म करायचंय, कर्म करा. पण मालकी हक्क सोडा. हे महत्वाचं पुढचं जे आहे ना विधान, ते आम्ही विसरून जातो. अधिकार सोडा. व्यक्तीवरचा, वस्तूवरचा किती अडकतो आपण यामध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे समर्थांचा दासबोध वाचताना किंवा त्यांचं कुठलंही वाङ्मय वाचताना आम्हाला आत्मपरीक्षण करायला जे सांगतात ना, ते या ठिकाणी मला आत्मपरीक्षण करायचंय, की कितीही आम्ही वयाने मोठे झालो, सगळे अनुभव घेतले, तरी अधिकार सोडणं आम्हाला जड जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतःच उभं राहून करण्याची इतकी सवय झालेली असते, की मला असं वाटतं, की मी केलं तरच घडणार आहे. आत्मनिवेदनामध्ये ह्या अहंकाराचं विसर्जन आहे. कर्तेपणाचा त्याग आहे. आत्मनिवेदन का महत्वाचं बघा. आणि सगळं काही रामाचं आहे, हा भाव मनामध्ये हवा. म्हणजे अ, आपण जेव्हा सगळं हे ऐकतो तेव्हा असं वाटतं, अरे हे सोप्पं आहे. वाक्य सोपी वाटतात. कृती करतानाच काय गोंधळ होतो काही कळत नाही. ती कृती नेमकेपणाने जमणं गरजेचं आहे
आणि हाच विचार आम्हाला समर्थ वारंवार ठसवतात. आता जेव्हा मी ह्या 3 टप्प्यामधनं जाते ना, तेव्हा आपण बंधनातनं मुक्त होतो. आणि जी म्हणजे खरं तर ही बंधनं आमची आम्हीच घालून घेतलीत हं. म्हणजे प्रपंच माझ्याशिवाय होणार नाही. मी नसेन तर काही कुणाला काही जमणार नाही. सगळं मलाच करायला लागतं. सोडायला शिका. सोडायला शिका हे समर्थांनी महत्वाचं सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे, ती जगण्याची जी पद्धत आहे, ती आपल्याला या दशकामध्ये समर्थ शिकवतात. यासाठी वारंवार मीपणाचा त्याग सांगितलाय. हा मीपणा तर किती वेळा समर्थ सांगतात सोडून द्या. मीपणा कसा कठीण आहे. तो दगडापेक्षाही कठीण आहे. सुटत नाही, तुटत नाही. बघा सत्वगुण असेल तरी सुद्धा हा अहंकार येतोच. जोपर्यंत मी करते, माझं आहे, मला हवं हे संपत नाही, तोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही. आणि त्याचबरोबर म्हणजे मागच्या दशकातही आपल्याला समर्थांनी सांगितलं, की हे जीवन कृतार्थपणे जगायचं असेल, अंतिम ध्येय जेव्हा गाठायचं असेल, तर तुझी व्यवहारातली, या दृश्य जगातली जी वागणूक आहे, ती तेवढीच महत्वाची आहे. आणि मग या वागणुकीत त्यांनी सगळ्यात पहिलं काय सांगितलं? सगळ्यांशी गोड बोला. तुमचं बोलणं भगवद्गीतेत आलं ना, कायिक, वाचिक, मानसिक फार महत्वाचं आहे. म्हणजे आपलं जे आचरण आहे, आपल्या उत्तम आचाराने, विचाराने हा भवसागर तरून जायचा आहे आणि हा तरून जाताना इतरांना देखील सहकार्य करायचंय. इतरांसाठी झिजून आपली कीर्ती मागे उरावी, असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय. या सगळ्या विषयांचं नुसतं आपण मुद्दे पाहत चाललोय, पण ह्या सगळ्याचं मार्गदर्शन या दशकात समर्थांनी आपल्याला केलंय. आता ह्यातला पहिला समास जो आहे, तो आहे विमल लक्षण. 20च ओव्यांचा आहे. खूप छान आहे. सगळ्यात आधी आपण विमल लक्षण म्हणजे काय? हा शब्द काय सूचित करतो? तर जे ज्ञान दोषरहित आहे, जे ज्ञान संशय दूर करतं, त्याला विमल लक्षण असं म्हटलेलं आहे. या समासात शुद्ध आणि सात्विक ज्ञानाची म्हणजे थोडक्यात विवेकाची लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात. आणि ही लक्षणं सांगताना समर्थांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दासबोध प्रपंच परमार्थाची सांगड घालतो. कारण हे आम्हाला वाक्यच खूप आवडतं. आम्हाला प्रपंच पण पाहिजे, परमार्थ पण पाहिजे. प्रपंच खूप पाहिजे, परमार्थ थोडासा पाहिजे. प्रपंच हक्कानी पाहिजे, परमार्थ आमच्या गरजेला म्हणजे माझ्या जीवनात आलेली जी संकटं आहेत, ती दूर करण्यासाठी, त्याच्यासाठी मला हा परमार्थ, हे अध्यात्म, हे देवाचं जवळ असलेलं पण हे मला तेव्हाच अपेक्षित आहे. माझ्या अडचणी सोडवण्यासाठी भगवंत मला हवाय. 5व्या दशकात बघा, की भगवंताशी हा व्यवहार करू नका. आम्ही म्हणतो ना, की "अरे बाबा, ह्या संकटातनं तू सोडव. आता तर आमच्यावर सगळ्या जगावर संकट आलेलं आहे. ह्या संकटातनं आम्हाला सोडव." मग आम्ही देवाला बघा, तो लाचलुचपत आम्ही फक्त व्यवहारात करतो असं नाही, भगवंतालाही म्हणतो, "तू मला असं हे अमुक-अमुक गोष्ट दे, मी तुला किलोभर पेढे देईन." लाच देणंच झालं ना ते. ह्यात थोडीच भक्ती आहे. मी जेव्हा भगवंताला तू हे कर, तेव्हा मी तुला अमुक गोष्ट देईन, हा जेव्हा व्यवहार करते, व्यापार करते, तेव्हा तिथे भक्ती नसते. आणि म्हणून मग प्रपंच आणि परमार्थाची जेव्हा समर्थ सांगड घालतात ना, तेव्हा ह्या छोट्या-छोट्या आमच्यातले जे दोष आहेत ना, ते काढून टाकायचा प्रयत्न करतात. आणि मग यामध्ये समर्थांनी काय सांगितलंय, प्रपंच नेटका करून, आळस न करता परमार्थ पण साधायचा आहे. पण कसा? त्याच्यासाठी काय हवं? विवेक हवा. विवेकाचं महत्त्व खरं तर या आधीच्या समासांमधनं पण विवेकाचं सांगितलंय. पण आताच्या दशकामध्ये समर्थ विवेकाची लक्षणं, विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ते माझ्यामध्ये असणं का आवश्यक आहे, हे सगळं आम्हाला सांगतात. चांगल्या वाईटाची पारख करून आत्मज्ञानाकडे जाणं, हे त्यांना ह्या ठिकाणी अपेक्षित आहे.
अगदी थोडक्यात सांगायचं तर प्रपंच न सोडता निस्वार्थीपणे आणि विवेकाने केलेली ईश्वर भक्ती म्हणजे विमल लक्षण. आणि याचा विचार या 20 ओव्यांमध्ये केलाय. आता बघा मानवी जीवनाची जी 2 अंग आहेत, त्यामध्ये जो आपण विचार आता करतोय तो प्रपंच आणि परमार्थ. पण समर्थांनी या ठिकाणी विवेकाची जोड दिली आहे. विवेक ही मोठी शक्ती आहे. म्हणजे भौतिक जगामध्ये आपल्याला जे अपयश येते ना, ते आपल्यातला अविवेक जो आहे, त्याचं ते फळ आहे हे लक्षात घ्या. सर्वसामान्य माणसाचं काय लक्षण आहे? तो या दृश्य जगतामध्ये रमून जातो. पण त्याचं वैशिष्ट्य हे आहे, की अदृश्य विश्व जे आहे ना, त्यामध्ये पण तो रमतो. हा त्याचा विशेष आहे. म्हणजे मानवी देह मिळाला, नरदेह मिळाल्यानंतर या दोन्ही विश्वांमध्ये तो रमू शकतो, हे त्याचं सामर्थ्य त्यांनी ओळखावं. आणि दृश्य जगात न अडकता दृश्य जगात वावरायचंय ते आपल्याला सुटणार नाहीच आहे. हे इंद्रियगोचर जे दृश्य विश्व आहे त्यात रमणं म्हणजेच तर प्रपंच आहे. तो आपल्याला करायचा आहेच आहे. पण अतींद्रिय, अदृश्य विश्वात रमणं हा जो परमार्थ आहे, तो पण आम्हाला साधायचा आहे. समर्थांनी काय सांगितलंय, की हे जे अदृश्य जगत आहे, ते संकल्पनांचं बनलेलं आहे. आणि ह्या संकल्पनांचं जगत त्याच्या विवेकशक्तीमधनं निर्माण झालंय. आपली विवेकशक्ती कुठे-कुठे काम करते बघा. आणि म्हणून ह्या विवेकावर समर्थांनी म्हणजे विवेक हा समर्थांचा आवडीचाच शब्द आहे, आवडीचीच संकल्पना आहे. समर्थ आपल्याला अगदी स्पष्ट सांगतात, की परपंच सांभाळून जो परमार्थ करतो, त्याचं जीवन संपन्न होतं. पण हे संपन्न होण्यासाठी याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य सुद्धा अपेक्षित आहे. मग ते प्रापंचिकांना सुद्धा अपेक्षित आहे. ते कशा प्रकारचं वैराग्य ते आपण बघणारच आहोत. पण याचा अर्थ आम्ही प्रपंच करतो म्हणजे वैराग्य हा शब्दाचं वारं सुद्धा आम्हाला नको, तर हा आमचा समज चुकीचा आहे. आणि हे सगळे आमचे भ्रम समर्थ या समासामध्ये, या दशकामध्ये आपले दूर करतात. या समासातली पहिलीच ओवी, जी आपल्या सगळ्यांना आवडते, सगळ्यांची पाठ पण आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. परमार्थ विवेका आणि विवेकी हो. लक्षात घेण्यासारखी ही ओवी आहे. या दोन्ही गोष्टी प्रापंचिकांसाठी महत्त्वाच्या आहेत हे समर्थांनी सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? संसार सोडला तर परमार्थ शक्य असं जे तुझा विचार आहे, म्हणजे प्रापंचिकांचा हा जो विचार आहे, तो तुझा भ्रम आहे, तो पहिला काढून टाक. असं काही नाहीये, की परमार्थ साधायचा तर तुला संसार सोडायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, की दासबोध ग्रंथ जो आहे, हा गुरु-शिष्यांचा संवाद आहे. आणि त्यामुळे प्रश्न विचारणारा कधी साधक आहे, कधी राजकारणी आहे, तर कधी प्रापंचिक पण आहे. आता इथे प्रापंचिक आहे म्हणजे खूप वेळा आपला गोंधळ होतो, पण नेमकं कुणाला समर्थ मार्गदर्शन करतात, हे समजून घेऊन जेव्हा आम्ही समाजाचा अभ्यास करतो ना, तेव्हा आमचे बरेचसे गोंधळ दूर होतात. आणि इथे समर्थ प्रापंचिकाला सांगतायत, की "बाबा रे, तुला प्रपंच तर करायचा आहेच, पण प्रपंचाबरोबर परमार्थ म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे एकमेकांच्या हातात हात घालून जाणार आहेत. त्यामुळे त्याचं भान तुला आधी असायला हवं." समर्थ आपल्याला हेही सांगतात. म्हणजे काही गोष्टी खूप लक्षात घेण्यासारखं आहे, की प्रापंचिकांनी आधी आपणहून स्वीकारलंय. बघा, आपण हे प्रपंच आपणहून स्वीकारलाय. आपल्यावर कोणी लादलेला नाहीये. आपण मनापासून ह्या गोष्टी स्वीकारल्या. आई-वडिलांनी लग्न लग्न ठरवलं, आम्ही लग्न केलं, संसार केला, मुलं झाली. आम्ही हा प्रपंच आनंदाने स्वीकारलाय. मग तो आनंदाने स्वीकारलाय ना, तर आधी तो स्वीकारलेला प्रपंच प्रामाणिकपणे आणि नेटका कर. ही जेव्हा तुला इथे प्रपंचात सवय लागेल ना, परमार्थ आपोआपच नेटका होणार आहे. आणि मग हा नेटका प्रपंच जमला, की मग तू परमार्थ कर. आता हे आधी आणि मगचं चिंतन आपण करणार आहोत. पण
जेव्हा मी ह्या समासाचा अभ्यास करत होते तेव्हा मला एक लक्षात आलं की या समासाचं चिंतन करताना थोडं समर्थांच्या काळात डोकावून बघायला पाहिजे. कारण समर्थांचा जो काळ होता त्यामध्ये सततची होणारी आक्रमणं, जाळपोळ, लुटालूट, स्त्रियांची होणारी विटंबना या सगळ्यामुळे समाज कसा अस्थिर, अशांत झालेला होता. म्हणजे कुठलंही संकट जेव्हा देशावर येतं, राष्ट्रावर येतं, तेव्हा कुटुंबावर येतं, ते सगळं अस्थिर आणि अस्वस्थ होतं हे आपणही अनुभवतो. सगळं जनजीवन विस्कळीत होऊन जातं आणि तेव्हाचा काळही तसाच होता आणि या काळामध्ये, या सगळ्या धामधुमीमध्ये अनेकांचे संसार मोडले. अनेक जण ह्या संकटांना घाबरून प्रपंचाची जबाबदारी टाळून घरातनं पळून गेले. भगवी वस्त्र परिधान केली आणि त्या वस्त्राआड भोंदूगिरी वाढत चालली आणि अशा लोकांनी, समर्थांनी यामध्ये फटके मारलेले आहेत. आता असं सांगितल्यावर मग समर्थही पळूनच गेले ना त्या काळात. त्यांनी भगवी वस्त्र घातले. हा प्रश्न डोक्यात आला प्रत्येकाच्या. पण समर्थांचं जेव्हा मी चरित्र बघते, तेव्हा समर्थ स्वतः संन्यासी होते, पण ते कर्तृत्ववादी संन्यासी होते हे लक्षात घ्यायचं. आज इतकी वर्ष झाली, तरी त्या भगव्या कपड्यामधले फक्त समर्थच लक्षात राहिले ना हो. समर्थांचे विचार आज पण त्यांच्या ग्रंथातून शब्दरूपाने जिवंत आहेत आणि आजही ते जाणून घेण्याची आमची धडपड आहे. हे त्यांचं विशेष आहे. त्यांनी समाजाचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बळ वाढवलं होतं. सकारात्मक विचार समाजाला दिला आणि समाजातली अंधश्रद्धा, भोंदूगिरी ह्या सगळ्याला त्यांनी आळा घातला. म्हणजे त्यांनी स्वतःचा वैयक्तिक प्रपंच न करता भगवी वस्त्र परिधान करून जगाचा प्रपंच केलेला आहे. प्रत्येक लोकांचं हित व्हावं ह्याच्यासाठी त्यांनी धडपड केलेली आहे. म्हणजे संन्यास म्हणजे वस्त्रामधला बदल नाही, तर वृत्तीमधला बदल आहे. विचारांना विवेकाची जोड आहे आणि अलिप्तपणातनं आलेलं हे जे वैराग्य आहे, त्यातून जे व्यक्तिमत्व घडतं, त्यातून जी व्यक्ती घडते, ते जे आहे ते म्हणजे समर्थ आहेत. आणि अशा या समर्थांनी या पळपुट्या लोकांना हा विचार सांगितला, की "बाबा रे, आधी स्वतःहून स्वीकारलेला प्रपंच कर आणि नंतर परमार्थ कर." हे स्वतःची जबाबदारी टाकून पळून जाऊन तू जे करतोयस आणि भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांचंही नुकसान करतोयस, त्यातनं लोकांचं काही भलं करतोयस का? तर तेही करत नाहीयेस. स्वतःच्या पोटापाण्याला काही मिळावं ह्याच्यासाठी तू खोटे काहीतरी उपचार करतोस, तर यातनं तू आधी बाहेर ये. आधी तू जी जबाबदारी स्वीकारली ती तर प्रामाणिकपणे पार पाड. मग तू ह्या परमार्थाच्या मागे लाग. असं त्या लोकांना देखील समर्थांनी सांगितलंय. आणि जर तू प्रपंच सोडून परमार्थ केलास, तर दुःखाशिवाय तुझ्या पदरात काहीही पडणार नाही. कारण हा परमार्थ करताना हेतूच वेगळा आहे ना. याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती हा उद्देशच नाहीये. आणि त्याच्यामुळे जर तुझ्या पदरात काय पडेल, तर ते दुःखच पडेल. तू जर प्रपंच सोडून परमार्थ केला, तर तुझ्या पोटापाण्याला काही मिळणार नाही. आणि अशा करंट्याला परमार्थ कसा जमेल? हा समर्थांचा प्रश्न आहे. प्रापंचिकाला गृहस्थाश्रम महत्वाचा आहे. प्रपंच करताना जर फक्त आपण परमार्थच करत बसलो, तर 12 वाजताची पोटपूजा आपण कशी करणार सांगा मला? प्रपंचात आहोत, या संसारात आहोत, या दृश्य जगात आहोत, तर ही सगळी कर्तव्य आम्हाला पार पाडायलाच लागणार आहे. साधकांचं उदाहरण घ्या. साधक देखील 5 घरी भिक्षा मागून आपला भिक्षेचा प्रपंच करतो. म्हणजे तुम्ही साधक असा, पारमार्थिक असा, ही भूक जी आहे, ती सगळ्यांनाच आहे. पण याच्या मागची वृत्ती समर्थ आम्हाला समजून सांगतात. आणि प्रापंचिक माणूस हा असा जेव्हा अस्वस्थ होतो, अस्थिर होतो, त्याला असं वाटतं जाऊ दे हा प्रपंच काही मला जमत नाही. आपण आपलं देवाचंच करत बसावं म्हणून जप करत बस. प्रापंचिकांच्या पळवाटा वेगळ्या असतात. पण प्रापंचिकांनी केवळ प्रपंच करू नये. फक्त प्रपंचामागे जो धावतो ना, बघा प्रपंचामागे धावणारा जो माणूस आहे, ऊर फाटेस्तोवर धावतो. खूप काही कमवतो. पण खरं समाधान त्याला कधीच प्राप्त होत नाही. आम्ही म्हणजे आजकाल आपण जे बघतो
ऑफिसच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या झाल्यात. कारण फक्त जिथे राहतो तिथपर्यंतच काम मर्यादित राहिलं नाही ना. आज प्रत्येक देशांमध्ये एकमेकांशी संपर्क करून कोणी कुठे भारतातली लोकं अमेरिकेत, अमेरिकेतली लोकं भारतात, सगळीकडे हे जे नोकऱ्यांचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे काय होतं म्हणजे वर्क फ्रॉम होम ही तर संकल्पना अगदीच आजकाल चालू झालेली आहे. पण तरी सुद्धा वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्यांनी केलं नाही आमच्यासारख्यांनी, आम्हाला वाटायचं अरे वाह! घरून काम म्हणजे सोप्पं. सगळ्यात अवघड काम आहे ते. कारण ऑफिसमधल्यापेक्षा जास्त काम इथे करायला लागतं. कधीही बघा कॉल चालू, मीटिंग चालू, इतके व्यस्त असतात, की त्यांना जेवायला देखील वेळ मिळत नाही. कारण संसार जर सुखाचा करायचा असेल, तर मला भरपूर पैसा मिळवायला लागेल, हे समीकरण मला धावायला भाग पाडतं. आणि मग आम्ही मृगजळांच्या मागे धावत राहतो. बघा हे दृश्य जग म्हणजे एक मृगजळच आहे ना. अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आम्ही धावतो. म्हणजे अ, खूपशी लोकं अशी आहेत, की अगदी छोट्या-छोट्या खोल्यांमधनं, छोट्या-छोट्या घरांमधनं त्यांनी प्रपंच थाटलेले आहेत. खूप कष्ट केलेत. खूप कष्ट करून छोटासा 4 खोल्यांचा का होईना फ्लॅट घेतलाय. पण आमची भूक संपत नाही हो. आणि मग त्या छोट्या एका खोलीतून आम्ही वाटचाल करत-करत 4 खोल्या आणि मग छान एक मोठा बंगला बांधतो. छान बंगला म्हणजे आमची सगळी स्वप्न त्यामध्ये साकारतो. पण त्या बंगल्यामध्ये मला शांतता मिळते का? बघा पूर्वी सायकल होत्या. आता व्यायामासाठी सायकल वापरली जाते. पण पूर्वी अ, इथल्या इथे वावरायचं तर सायकलचा वापर केला जायचा. सायकलने त्रास व्हायला लागला म्हणून माणसाने टू व्हीलर घेतली. हं. टू व्हीलर आल्यामुळे मला असं वाटलं, "वाह! मी किती आता आरामात जगते." पण माझी भूक अजून वाढली. 2 चाकं मला पुरेना. मला आता 4 चाकं हवी आहेत. हे भूक ही वाढत गेली आणि मग मी मोठी गाडी घेतली. अनेकांकडे गाड्यासुद्धा आहेत. असणं चुकीचं नाहीये. पण सगळ्या सुखसुविधा दारात आहेत, नोकर-चाकर आहेत, पण माझं मन शांत आहे का? हे सगळं मला मिळालं, मी सुखी झाले का? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आणि मग हे सुख, ही शांतता मिळवण्यासाठी आपण काय करतो? चला जरा आता आपण रिलॅक्स होऊया. कुठेतरी ट्रिपला जातो. वातावरणात बदल, स्थळामध्ये बदल याच्यामुळे माझ्यावरचा ताण कमी होईल असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही कुठल्यातरी अ, टूर कंपनीला जातो, वीणा वर्ल्डकडे जातो किंवा केसरी जे कोण असतील त्यांच्याकडे आणि सहलीचं नियोजन करतो. आम्ही जातो. त्या 8-10 दिवसामध्ये आम्ही इतकी धावपळ करतो आणि शेवटी म्हणतो, "चला बाबा आता घरी आलो. आता 4 दिवस विश्रांती घेऊ." नेमकं मला काय करायचं कळत नाही. मी तिकडे जाऊनही शांत राहत नाही. मी घरी आल्यावर पण शांत राहत नाही. मग मनःशांती मिळवण्यासाठी मनःशांती केंद्रामध्ये मी जाते. म्हणजे जे घर माझं छान बंगला असावा, असं माझं जे स्वप्न होतं, मला पाहिजे ती स्वप्न साकारली गेली, असं जे माझं घर आहे, त्यामध्ये मला शांतता मिळत नाही. म्हणून मी मनःशांती केंद्रामध्ये जाऊन शांतता शोधायचा प्रयत्न करते. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मला अस्थिर आणि अशांत करत असतात. म्हणजे दोष त्या सगळ्या गोष्टींचा नाहीये, दोष माझ्यातच आहे. मुळातच माझं मन जर अस्थिर असेल, प्रत्येक गोष्टींवर ते जर भरकटत असेल, तर ह्या भरकटणाऱ्या मनाला आवर घालणं हे आवश्यक आहे. मुळात अस्थिर असलेलं मन आम्ही ह्या बाह्य जगामध्ये अजून अस्थिर करतो, अजून अशांत करतो. म्हणजे नेमकं मला काय साध्य करायचंय हे न समजल्यामुळे आम्ही असं विसंगत आणि अस्थिर जीवन जगत असतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला काय सांगतात? "बाबा रे प्रपंचाबरोबर परमार्थ कर." या प्रपंचाच्या नादात परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. 5व्या दशकात समर्थांनी सांगितलं ना, "प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे." संसारात कितीही आपलेपणा ठेवला, तरी पण दुःखच मिळतं
आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. म्हणजे हे खोटं आहे असं आपण म्हणू शकत नाही. वारंवार आपण सुखाच्या मागे धावतो आणि आपल्या पदरामध्ये दुःखच पडत राहतात. अपेक्षाभंगाचं दुःख आहे, पण आहे. पण हे माहिती असून करंटे जीव प्रपंचातच गुंततात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. अशा लोकांची समर्थ निंदा करतात. म्हणजे संसारामध्ये सुख मानणारे जे आपण आहोत, समर्थ त्यांना समर्थ म्हणतात हं. म्हणजे हे प्रापंचिकामध्ये मी पण आहे. पण आपली निंदा समर्थ कुठल्या शब्दात करतात, तर मंदबुद्धी किंवा मूर्ख, पडतं मूर्ख असं समर्थ आपल्याला म्हणतात. म्हणजे काय आहे प्रापंचिकांचं करंटेपण काय आहे, जाणीवपूर्वक संसारामध्ये जी दुःख आहेत, येणारी जी दुःख आहेत, तर जाणीवपूर्वक या दुःखांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हे आपलं पडतं मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून समर्थ अशा प्रापंचिकांची निंदा करतात, की तुला जर कल्पना आहे, की ह्यामधनं दुःखच पदरात पडणार आहे, तर तू त्याच्या आहारी जाऊन त्यामध्ये किती वाहात जातो. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आणि कुठे थांबायचं हे कळलं नाही, तर आम्ही सुखापेक्षा दुःखांच्या लाटांवर आम्ही स्वार होऊन सतत जगणार आहोत. आणि तुझ्या पदरामध्ये जर हे दुःख नको असेल, तर तू परमार्थ कर. तो परमार्थ तुला या दुःखाची धार बोथट करण्यासाठी मदत करणार आहे. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला या प्रपंचाबरोबर परमार्थ देखील किती महत्वाचा आहे, हे वारंवार सांगितलंय. बघा पडत मूर्खाच्या लक्षणामध्ये समर्थांनी अजून एक गोष्ट सांगितली होती, की प्रपंचाविषयी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पडत मूर्ख. ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो आणि परमार्थाबद्दल अनादर असतो. समजून उमजून जो प्रपंचाचा आधार घेतो, तो एक पडत मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. परमार्थाचा अनादर करणारी खूप लोकं आहेत. म्हणजे आम्ही नास्तिक आहोत हे म्हणण्यात खूप लोकांना धन्यता वाटते. प्रत्येकाचा विचार आहे चूक आणि बरोबर हा विषय या ठिकाणी नाहीये. पण माझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर महत्त्वाची असेल म्हणजे आता मी गृहिणी आहे त्यामुळे गृहिणीच्या संदर्भातले काही गोष्टी सांगू शकते. जसं स्वयंपाक करताना जर मी पदार्थामध्ये मीठ घातलंच नाही तर चालेल का? मीठ हा पदार्थ महत्त्वाचा आहे. त्यामुळे मीठ आवश्यकच आहे. त्याला टाळून त्या मीठ या संकल्पनेवर माझा विश्वास नाहीये म्हणून आपण मिठाशिवाय जेवण जगू शकत नाही. गोड पदार्थ साखरेशिवाय आम्ही खाऊ शकत नाही. आपण डायबिटीसवाले असाल तर आपण म्हणू, की आम्ही हो, आम्हाला साखरेशिवाय चालतं. पण आम्ही ते मनाला मुरड घालून साखरेशिवाय खातो हे आम्हालाही माहिती आहे. पण गोड पदार्थात साखर महत्वाची, इतर पदार्थांमध्ये मीठ महत्वाचं. हे जसं आहे ना, तसं प्रपंचामध्ये परमार्थ महत्वाचा आहे. महत्वाचाच घटक आहे. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. मागच्या दशकामध्ये आपण हा विचार बघितला. प्रपंच आधी व्यवस्थित करा आणि त्याचबरोबर परमार्थाचा अभ्यास करा. असं जर वागलात तर इहलोक आणि परलोक दोन्हीकडे तुला यश मिळणार आहे, हे समर्थ आम्हाला सांगतायत. आणि मग हा समन्वय साधताना समर्थांनी इथे विवेकाचं महत्त्व सांगितलंय. आता कुठलीही गोष्ट समर्थ आम्हाला जेव्हा सांगतात, तेव्हा त्यांनी आपल्याला छोटे-छोटे दृष्टांत दिलेले आहेत. आणि यामध्ये समर्थांनी कुठला दृष्टांत दिलाय? पानावर चालणाऱ्या अळीचं उदाहरण दिलेलं आहे. आता ही जी पानावर चालणारी जी अळी आहे, ती किती सावध असते बघा. ती चालताना, पुढचं पाऊल टाकताना, पुढच्या पायांना भक्कम आधार मिळेपर्यंत मागचे पाय, मागचा आधार सोडत नाही. म्हणजे हा विवेक या प्राण्याला पण आहे. मग सगळ्यात बुद्धिमान असणाऱ्या मनुष्यानी अविवेकाने का वागायचं? हा समर्थांचा प्रश्न आहे. तुला जर विवेकबुद्धी प्राप्त झालेली आहे, तर त्याचा वापर कर आणि या जगामध्ये जग, हे समर्थ आम्हाला सांगतात. आणि म्हणून असावी दीर्घ सूचना.
माणसाच्या अंगी विवेकाने विकसित झालेली दूरदृष्टी असावी, हे समर्थ सांगतात. खूप महत्वाचं लक्षण समर्थ आपल्याला सांगतात या ठिकाणी. भोवतालची जी परिस्थिती आहे, त्याचा विचार करून त्या परिस्थितीमध्ये कसं वागावं, हे एक धोरण आहे आणि ते विवेकानेच येतं. आणि अशा ह्या विवेकाचा वापर करून ह्या सगळ्या परिस्थितीचा तू अभ्यास कर आणि त्या पद्धतीने आचरण कर. म्हणजे विवेक शक्तीच्या जोरावर काय करायचंय, तर माझ्या आयुष्यात येणारे पुढचे जे प्रसंग आहे, पुढे काय घडणार आहे याचा अचूक तर्क करावा. म्हणजे घरातल्या अनुभवी जी माणसं असतात, त्यांचा हा जो अनुभव असतो, की प्रत्येक प्रसंगामध्ये घरामध्ये चांगले प्रसंग असोत, वाईट प्रसंग असोत, ह्या प्रसंगामध्ये कसं वागायला पाहिजे, कशी पावलं उचलायला पाहिजेत, कुठले निर्णय घ्यायला पाहिजेत, हे जे अचूक पद्धतीने घरातले ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला सांगते, तसंच आहे. कारण त्यांचा अनुभव हा इतका दांडगा असतो आणि एका वयानंतरनं ही विवेकबुद्धी खरंच अ, खूप प्रगल्भ होत जाते. आणि त्यामुळे आपण जे निर्णय घेतो, ते अचूक पद्धतीने निर्णय घ्यायची क्षमता आपल्यामध्ये येत जाते. आणि मग ही जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेऊन जो सावधपणाने वागतो, तोच सुखी होतो, हे समर्थ आम्हाला सांगतात. जो बेसावध आहे, तो दुःखी होतो. बघा समर्थांनी काय सांगितलं, "सुखी असतो खबरदार आणि दुःखी होतो बेखबर. अखंड असावे सावध." सतत ह्या पृथ्वी तलावर वावरताना, माझ्या प्रपंचामध्ये वावरताना, समाजामध्ये वावरताना अखंड सावधपण आवश्यक आहे. आणि जर हे सावधपणाने मी जर या समाजात वावरले, लोकांमध्ये वावरले, लोकांशी व्यवहार केला, तर माझ्या पदरामध्ये दुःख निश्चित येणार नाही, हा विश्वास समर्थ आम्हाला देतात. आणि मग माणसं कशी वागतात, कसा विचार करतात, ज्यांच्याकडे ही दूरदृष्टी आहे, त्यांचा विचार कसा आहे, हे आपण बघायचं आणि त्यांच्या संगतीमध्ये राहायचं. खूप महत्वाचं सूत्र समर्थ आम्हाला या समासात देऊन जातात. गुणवंताचे गुण घ्यावे. आपल्या आसपास जर गुणी माणसं असतील, तर त्यांच्या गुणांचा स्वीकार करावा, त्याचं कौतुक करावं आणि ते माझ्यामध्ये कसे येतील? अवगुण देखोनी सांडावे. ते अवगुण जर आम्हाला दिसले, तर ते आम्हाला सावध करण्याकरता ते अवगुण हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्यामध्ये जर अवगुण असतील, तर ते माझ्यामध्ये न घेता म्हणजे गुणांची पारख करणं हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे आणि ते सगळ्यांना जमतं असं नाही. कारण आम्हाला जी सवय असते, ती दुसऱ्यांमधले दोष पाहण्याची असते आणि माझ्यामधली ही जी नकारात्मक वृत्ती आहे, ती तुझ्यातली वृत्ती टाकून दे. दुसऱ्यामधले फक्त दोष न बघता त्याच्यामधल्या गुण बघ आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे माणूस म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. मी जरी घेतलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासूनच सुरुवात करावी, की माझ्यामध्ये गुण पण आहेत आणि माझ्यामध्ये अवगुण पण आहेत. मी जेव्हा विचार करते पुढच्या व्यक्तीचा, तेव्हा त्याच्यामध्ये प्लस पॉइंट काय आहेत, ते घ्यायचे आणि त्याच्यामधले जे मायनस पॉइंट आहे म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा आहे, ती बघून हे गुण आपल्यात येऊ नयेत. म्हणजे अ, लोकांचं वाईट व्हावं अशा वृत्तीची अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्याचा अनुभव पण घेतो. हा अवगुण आहे. म्हणजे पुढच्याचं चांगलं झालं की आम्हाला बघवत नाही. हा एक ही नकारात्मक ऊर्जा इतकी वाईट आहे ना, की ती दुसऱ्याचं नाही आपलंच जास्त नुकसान करत असते. मग पुढच्या व्यक्तीतला जेव्हा मी हा अवगुण बघते, तेव्हा ही माझ्यातली वृत्ती गेली पाहिजे. कारण सूक्ष्म का होईना कुठेतरी माझं अरे मी एक पाऊल मागे पडले, हे जे दुःख असतं ना माणसाचं आणि प्रापंचिकांमध्ये ही चढाओढ खूप असते. मी तर उलटं म्हणते प्रापंचिक असं नाही, साधनेच्या मार्गात असताना आम्ही नवीन साधक असतो. त्यावेळेला सुद्धा ही धावपळ पाहायला मिळते, की नाही बघा मी इतका जप करते, मी इतके तास ध्यान लावते, इतके तास वाचन करते. ही माझी जी उपासना चाललेली असते,
ती मला जगजाहीर करण्यात खूप रस असतो आणि मी ते सांगते 10 जणांना. खरं तर उपासना तुम्ही जी करता, ती देवाची आणि तुमचं असलेला संवाद आहे. तर हा संवाद, ही प्रायव्हसी जपणं हे आपलं काम आहे. पण माझ्यातला अवगुण कुठला आहे? मी जे हा देवाशी असलेला संवाद आहे, तो सगळ्यांमध्ये सांगते. मी दान केलं, मी सगळ्यांना सांगत सुटते. मी इतकं दिलं, मी इतकं केलं. ही जी नकारात्मक ऊर्जा आहे, हा माझ्यातला अवगुण आहे. तर अवगुण देखोनी सांडावे. अवगुण जे मला दिसतात, ते अवगुण त्याग करावा आणि तरच तुझ्यामध्ये सुधारणा होणार आहे. आणि दुसऱ्याच्यातलं मला काय घ्यायचंय, तर दुसऱ्यामधले मला गुण घ्यायचेत. मग मी साधना करत असेन, तर त्यानी तो कशा पद्धतीची साधना करतोय, किती साधना करतोय तो आणि मी किती साधना करतोय, ही तुलना म्हणजे हा झाला अवगुण. त्याच्या साधनेतनं मला काही शिकायला मिळालं, मन एकाग्र करण्याच्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी जर मला समजल्या, तर त्या मी अंमलात आणल्या ना, तर त्या गुण गुणवंत जो आहे, त्या गुणवंताचा गुण मी घेतला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यातून झाला तर माझा विकास होणार आहे. जर झालं तर माझं काही चांगलंच होणार आहे. या दृष्टिकोनातनं समर्थ सांगतात, गुणवंताचे गुण घ्यावे आणि हे गुण घेऊन म्हणजे अवगुणांचा तर निषेध समर्थांनी कायमच केलाय. हे अवगुण कायम बाजूला ठेवायचे. अवगुण अभ्यासिताच जाणार आहेत ना ते. आणि हे जर अवगुण आमच्यामध्ये जास्तीत जास्त असतील, तर आमचं हे करंटेपणाचं लक्षण आहे. आणि अवगुण देखूनही त्यागावे. हे अवगुण मला जेवढेच टाकता येतील, मागच्या वेळेला माझ्या ते आपला हा विषय झाला, की हे काढून टाकायचं. हे अवगुण म्हणजे माझ्यामध्ये असलेले दोष आहेत आणि ते दोष माझ्या आयुष्याचा पदार्थ जर चांगला व्हायचा असेल, तर मला अति मीठ नको, अति साखर नको, ह्या पदार्थामध्ये येणारे जे खडे आहेत ते नकोत, तरच माझा पदार्थ चांगला होणार आहे ना. आणि माझ्या आयुष्याचा हा पदार्थ चांगला जर घडवायचा असेल, तर नकारात्मक ऊर्जा, माझ्यातले अवगुण हे दूर करण्याचा मी प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग हे दूर कसे होणार आहेत? तर माझ्याकडे जर विवेक बुद्धी असेल, विवेक विचार असेल, तरच माझ्यातले हे अवगुण दूर होणार आहेत. आणि मग याच्यासाठी मला ही दूरदृष्टी असणारा जो विवेकी पुरुष आहे, त्याच्या संपर्कात राहायचं आहे. आता ही जी व्यक्ती आहे, हा जो विवेकी माणूस आहे, त्याचं महत्त्वाचं लक्षण काय आहे? आणि सगळ्यात चांगलं लक्षण आहे, तो लोकांमधले गुण बघतो, त्याची योग्यता बघतो आणि त्याची योग्यता बघून त्याला जवळ करतो. म्हणजे ज्यांना जवळ करत नाही त्यांना हिडीस-पिडीस करतो का? त्यांना त्यांची निंदा करतो का? तसं नाहीये. प्रत्येकाची योग्यता ओळखून त्याला जवळ करायचं. ज्याला जेवढं महत्त्व द्यायचं तेवढंच महत्त्व देण्याचं चातुर्य त्याच्यापाशी असतं. उगाच सगळ्यांचं महत्त्व वाढवून तो ठेवत नाही. बघा त्यामुळे अशी माणसं ना खूप कमी बोलणारी असतात. लोकांमध्ये कमी वावरणारी असतात. कारण नकळत ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो, त्याचे हे दुर्गुण आपल्यामध्ये येण्याचा धोका असतो. त्यामुळे आधी आपलं मन स्थिर करणं हे आवश्यक आहे. आपल्या विचारांना विवेकाची बैठक देणं हे आवश्यक आहे. असं जेव्हा आमचे विचार पक्के होतील, आमचा विवेक दृढ होईल, या सगळ्या गोष्टी जेव्हा होत राहतील ना, तेव्हा आम्ही लोकांतात राहून पण एकांतात राहू शकतो. ही कला आहे. आणि त्यामुळे संपर्कात येणाऱ्या लोकांची योग्यता ओळखायची, त्यांना जवळ करायचं आणि त्यांना त्या पद्धतीचं काम द्यायचं. आपण महंत लक्षणामध्ये हे बघितलं. तोच हा विवेकी पुरुष आहे, की त्या दृष्टीने त्याला काम द्यायचं आणि समर्थ म्हणतात, की हे जे रामाचं काम आहे, ते पुढे नेण्यासाठी असे अनेक विचारी आणि विवेकाचं अधिष्ठान असणारी ही जी लोकं आहेत, ती एकत्र आणायची. त्यांना एका विचाराने प्रेरित करायचं आणि समाजामध्ये त्यांना हाच विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जनसंपर्क साधावा, यासाठी त्यांना प्रेरणा द्यायची आहे.
अशी माणसं, म्हणजे समर्थ संप्रदाय हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे असं म्हणायला हरकत नाही. आता 20च ओव्यांचा हा समास आहे, पण तरी सुद्धा किती गोष्टी आपल्याला शिकवून गेल्या बघा. प्रपंच आणि परमार्थाची सांगड हे आपण 10 समासामध्ये आपण बघणारच आहोत. आत्ता नुसती ह्या समासामध्ये आपण ओळख करून घेतलेली आहे. कारण हा प्रपंच जेवढा चांगला आहे, तेवढाच तो मला अधोगतीकडे पण नेणारा आहे. याची जाणीव समर्थ आम्हाला करून देतात आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी परमार्थाची सांगड घातलेली आहे. तुझं तारू जर तुला नीट न्यायचं असेल, या भवसागरातनं पार करायचं असेल, तर परमार्थाशिवाय पर्याय नाहीये. आणि ह्या प्रपंचामध्ये असणारे जे दोष आहेत, अनेक व्यक्ती, अनेक प्रापंचिकाच्या संपर्कात तू येणार, त्यातून अनेक दोष तुझ्यामध्ये येणार. ह्यातून तुला तरून जायचं असेल, तर परमार्थ तुझ्यामध्ये करणं तू गरजेचं आहे. आणि याच्यासाठी विवेक महत्वाचा आहे. आणि हे सगळं करत असताना अखंड सावधानता, दीर्घ सूचना म्हणजे दूरदृष्टी, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इतकं हे 4 महत्वाचे टप्पे समर्थ आम्हाला या समासात शिकवतात. एक-एक विषय समर्थ एखाद्या साखळीप्रमाणे घुमतात. म्हणजे जसं हा दशक आपण जेव्हा बघतो, तेव्हा समर्थ प्रपंच परमार्थ सांगतात. त्याच्याबरोबर योग्य प्रयत्न कसा कर, अचूक प्रयत्न कसा कर. कारण हा प्रपंच जगत असताना तू विसंगत जगतोस, याची जाणीव पण समर्थ आम्हाला करून देतात. विसंगत जगतो म्हणजे काय? आम्ही पूजा करतो आणि चिंता करतो. जसं आत्मनिवेदनामध्ये जे काही आहे ते रामाचं आहे, जे काय आहे तो राम माझ्याकडनं करून घेतो, हा जर भाव असेल आणि ह्या भावनेने मी सकाळी जर पूजा केली असेल, सकाळी जप केला असेल, सकाळी एखाद्या ग्रंथाचं वाचन केलं असेल, तर ही सगळी जबाबदारी जर त्याची आहे, तर मग दिवसभराची चिंता माझ्या मागे कशासाठी लागते? कारण ही जी चिंता आहे, ही जी काळजी आहे, ती अनेक रोगांना निमंत्रण देणारी आहे. मग मी पूजा केल्यानंतर देखील चिंतेचं गाठोडं माझ्या पाठीवर असेल, तर मी विसंगत जगते आहे का नाही ह्याचा विचार मी करायचा. मी जप करते, जिव्हेच्या माध्यमातनं करते, मनाच्या माध्यमातनं करते. माझं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. पण हे करत असताना माझं मन शांत होतं का? नाहीच होत हो. त्याला कारण आहे. स्मरणी हातामध्ये असते आणि मेरुमणी कधी येतो याच्याकडे जर माझं लक्ष असेल, म्हणजे 108 काय 8व्या म्हणायलाच माझं लक्ष, अरे अजून किती राहिले म्हणे. असं इतकं जर मन अस्थिर असेल ना, तर माझा जप मला, म्हणजे दोष जपामध्ये आहे का? त्या स्मरणीमध्ये आहे का? पुन्हा दोष माझ्याकडेच आला. म्हणजे मला माझ्यातले हे दोष शोधून काढायचेत, अवगुण जे सोडायचेत ना, साधनेतला हा दोष मला शोधून काढायचा आहे आणि तो दूर करायचा आहे. मग आता काय स्मरणीच्या जागी बरीच अशी छोटी-छोटी मशीन निघाली आहेत जप करण्याची. पण हे सगळं माझ्याकडनं यांत्रिक पद्धतीने होतीये. आणि समर्थांनी मला काय सांगितलंय, म्हणजे मनाच्या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय, "देहबुद्धी तुझी आहे, देहाबद्दल तुला आकर्षण आहे, ती तुला देहबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी करायची आहे. तुझा प्रवास हा आत्मबुद्धीपर्यंत घ्यायचा आहे, घेऊन जायचा आहे आणि हे जे ज्ञान प्राप्त करून घ्यायला आम्हाला समर्थ सांगतात, तेव्हा ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ते किती अडथळ्यांची शर्यत आहे बघा. त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या अडथळ्यांची शर्यत आहे, पण हे अडथळे निर्माण कुणी केलेत? आपणच. म्हणजे घरात पसारा आहे म्हणून आम्ही चिड करतो, पण घरात पसारा कुणी केला? घरातल्या माणसानीच ना. पण आपण काय करतो? खापर दुसऱ्यावर फोडतो. घरातली सगळीच माणसं पसारा करतात. मी म्हणजे कोणाचीच बाजू घेत नाहीये. कारण ह्या प्रसंगातनं मी पण वारंवार जाते. पण माझं म्हणणं हे आहे, की आपल्या वृत्ती शांत करायच्या असतील, तर आपल्याला ही चिड कुठेतरी थांबवायला लागेल. पुन्हा आला संयम. हा संयम, मनावर संयम, विचारांवर संयम, हा विवेकानेच प्राप्त होतो आणि म्हणून हा विवेक महत्वाचा आहे. आणि हा संयम येण्यासाठी मला त्याचा वारंवार सराव करायला लागतो. म्हणजे जेव्हा मी उपास करते, तेव्हा एखादा पदार्थ टाळते. तसंच मी जेव्हा
हे हा अभ्यासच आहे आपला, की माझ्या वृत्ती शांत करायच्या आहेत, माझ्यातले अवगुण दूर करायचे आहेत, तर मग मला चिडचिड कमी करायला पाहिजे. दुसऱ्यांवर खापर फोडणं कमी करायला पाहिजे. म्हणजे मग माझा सराव चालू झाला. मग जेव्हा मी कुठल्याही गोष्टीवरनं, कुठल्याही मग क्षुल्लक कारण असेल, मोठं कारण असेल, जेव्हा माझा राग उफाळून येतो, तेव्हा उपासामध्ये जसा मी एखादा पदार्थ वर्ज्य करते, तसा या साधनेमध्ये मला राग वर्ज्य करायचा आहे, तो त्यावेळेला येता कामा नये, नाहीतर माझा उपास मोडेल. तेच पथ्य इथे सांभाळायचंय आणि मला रागावर संयम मिळवायचा आहे. हा संयम जेव्हा येईल ना, तेव्हा आपोआपच त्याचा तो दाबून टाका असं नाही, मनापासनं तुम्हाला शांत व्हायला पाहिजे. कारण तो जर दाबून टाकला तर माझी धुसफूस चालू होते आणि मग जेव्हा मी म्हणते ना, की मी आता एक 15 मिनिटं मौन साधना करणार आहे. मी 15च मिनिटं म्हटलं, कोणाशी बोलणार नाही. मग तेव्हा हा जो दबलेला राग असतो, दबलेले जे सगळे विकार आहेत ना, ते उफाळून येतात. आणि त्या मौनामध्ये आम्ही आमच्याशी संवाद साधत राहतो. आणि मग ते खरं मौन घडत नाही. खरं मौन घडायचं असेल, तर विचारांमध्ये सहजता, आचारामध्ये सहजता ही कशी येईल, कशी आणता येईल, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन समर्थ आम्हाला ह्या म्हणजे प्रत्यय निरूपण हा आपला पुढचा समास आहे. त्याच्यामध्ये तू प्रयत्न कसा कर हे समर्थ आम्हाला सांगतात. आता ह्या प्रत्यय निरूपणाबरोबरही आपण प्रपंच आणि परमार्थ ही जी सांगड समर्थांनी घातली आणि विवेक, वैराग्य हे सगळं आम्ही घेऊन म्हणजे ही सूत्र साखळी आहे. ही साखळीतला एकही टाका सुटला, तर मला दशक समजणार नाही. त्यामुळे क्रोशामध्ये जसं असतं किंवा लोकरीचं आपण विणकाम करतो, तेव्हा एक जरी टाका सुटला, तरी आम्हाला पुन्हा तो टाका उचलून घेऊन यायला लागतो. तर आपल्याला हे असं करायचंच नाही उलटं-पालटं. आपण हे सगळे टाके बरोबर घेऊन ह्या सगळ्याचं चिंतन करणार आहोत. समर्थांचा हा पुढचा समास आपण पुढच्या अभ्यास वर्गात बघूया. जय जय रघुवीर समर्थ.